Welcome students. So today we get the question paper for the second test of bridge course. So in this video we are going to discuss about this question paper. So on your screen you can see the first question. Before that we will discuss about the question paper and its mark. So it is the test number 2 as you can see here. It is for 10th class Marathi medium and it is for subject English and it is for 20 marks. Okay, so first question is for 2 mark. The question is, read the given passage carefully and write its central idea in a sentence. या ठिकाणी तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि याची सेंट्रल आयडिया तुम्हाला एकाच सेंटेन्स मध्ये सांगायची आहे. आणि पॅराग्राफ असा आहे, मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाइड्स अँड मेंटेन्स गोल ओरिएंटेड बिहेवियर्स. Motivation involves the biological, emotional, social and cognitive forces that activate behavior. In every usage, the term motivation is frequently used to describe why a person does something. या ठिकाणी मोटिवेशन या गोष्टीचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे की मोटिवेशनमुळे काय काय होऊ शकतं. मग हा जो पूर्ण पॅराग्राफ आहे, हा पॅराग्राफ आपण ती ऍक्टिव्हिटी सोडवताना आपल्या ब्रिज कोर्स मध्ये हा पॅराग्राफ आलेला होता. त्या ठिकाणी आपण डिस्कस पण केलेला होता. त्यामुळे आपण जास्त डिस्कस नाही करणार आहोत. या पूर्ण पॅराग्राफचं एका सेंटेन्स मध्ये मग आपण सेंट्रल आयडिया कशी लिहू शकतो. इट कॅन बी रिटन इन दिस वे. या ठिकाणी मी एका सेंटेन्स मध्ये याची सेंट्रल आयडिया लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो असा आहे, मोटिवेशन इज अ फोर्स विच हेल्प्स यू टू अचीव युअर एम. दिस इज अवर फर्स्ट क्वेश्चन. नाउ सेकंड क्वेश्चन, रीड द गिवन न्यूज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता हे वेदर अपडेट आहे. याचा पॅराग्राफ पहिल्यांदा आपण वाचूया आणि मग याचे क्वेश्चन सोडूयात. द पॅराग्राफ इज, द नॅशनल कॅपिटल दिल्ली इज लाइकली टू विटनेस प्री मॉन्सून शॉवर्स ऑन फ्रायडे. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD said, as per IMD forecast, the conditions further advance of monsoons over Delhi may not happen at least till the next 5 days. Delhi would start receiving the monsoon rains only by June 29 after a delayed onset over Kerala. So it is again same paragraph, same news from our bridge course PDF. So this paragraph is also not we are going to discuss about this. क्वेश्चन फक्त आपण याच्यावरचे बघूया. जे क्वेश्चन आहेत ते मात्र या ठिकाणी चेंज केलेले आहेत. पॅराग्राफ तोच ठेवलेला आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डज IMD स्टँड फॉर. IMD या शब्दाचा अर्थ काय आहे आणि हा शब्दाचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिसतोय बघा. IMD स्टँड्स फॉर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. देन, when is the national capital Delhi likely to witness pre monsoon showers. आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल. दिल्लीला प्री मॉन्सून शॉवर्स कधी होणार आहेत. द आन्सर विल बी, दिल्ली लाइकली टू विटनेस प्री मॉन्सून शॉवर्स ऑन फ्रायडे. अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट विल नॉट हॅपन टिल द नेक्स्ट 5 days ॲज पर IMD फॉरकास्ट. पुढील 5 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये काय होणार नाहीये. तर त्याचं उत्तर असेल, द कंडिशन्स फर्दर ऍडव्हान्स ऑफ मॉन्सून ओव्हर दिल्ली विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days. दिस क्वेश्चन इज फॉर 3 मार्क. ईच क्वेश्चन हॅव 1 मार्क. या ठिकाणी जो एक क्वेश्चन आहे प्रत्येकाला 1 मार्क आहे. आन्सर्स या ठिकाणी आहेत. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड. द फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. या ठिकाणी तुम्हाला अर्धवट शब्द दिलेले आहेत, इनकम्प्लीट शब्द दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट लेटर यूज करून अप्रोप्रिएट वर्ड तयार करायचा आहे आणि हा 1 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन आहे. मग याचं उत्तर आपण कसं तयार करू शकतो. लाईक दिस वे. फ्रॉम दिस वर्ड आय पुट एन हिअर. तुम्ही पाहू शकता मी रेड लेटर इथं यूज केलेलं आहे, जे मी इन्सर्ट केलेलं आहे इथं. तुम्ही या ठिकाणी एन यूज करायचा. याचं उत्तर होईल फनी. आणि या ठिकाणी यम यूज केल्यानंतर क्रम हा शब्द अर्थपूर्ण तयार होतोय. नाउ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. आता वर्ड चेन म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे, जो तुम्हाला शब्द दिला जातो त्या शब्दातलं शेवटचं जे लेटर असतं त्या लेटरने स्टार्ट होणारा एक शब्द आपल्याला लिहायचा असतो. पण याची काठिण्य पातळी वाढवण्यासाठी तुम्हाला इथं एक अट घातलेली आहे की तुम्हाला जी वर्ड चेन तयार करायची आहे ती नाउन्स म्हणजेच नामांची तयार करायची आहे. मग ती कशी होऊ शकते. फ्रॉम L I have taken light, from T tiger, from R road and from D dog. So now we are going to see the next question. Now next question, the C question you can see here, write the related words as shown in the example.
या ठिकाणी तुम्हाला मिडलला शब्द आहे ट्री आणि ट्रीशी संबंधित तुम्हाला रिलेटेड शब्द लिहायचे आहेत. मात्र तुम्हाला इथं अजून एक अट घातलेली आहे. तुम्हाला इथं सोडवून दिलेला सॉल्ड एक शब्द आहे, तो आहे टॉल. आता हा टॉल या ठिकाणी ट्रीचा ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला जेवढे इथं रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत हे ऍडजेक्टिव्हच आले पाहिजेत. मग हे आपण कोणकोणते लिहू शकतो, चला बघूयात. या ठिकाणी तुम्ही बिग, स्मॉल, अट्रॅक्टिव्ह, ग्रीन हे शब्द लिहू शकता. याशिवाय तुम्हाला दुसरे काही ऍडजेक्टिव्ह येत असतील तर तुम्ही ते पण लिहू शकता. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, राईट द मीनिंग ऑफ द वर्ड्स गिवन बिलो. या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द दिलेले आहेत, डिस्प्यूट आणि एरोमॅटिक. या दोन्ही शब्दांचा अर्थ तुम्हाला इंग्लिश मध्ये शोधून लिहायचा आहे. यू हॅव टू राईट द वर्ड मिनिंग ऑफ दिस वर्ड्स इन इंग्लिश. आता पहिला जो शब्द आहे डिस्प्यूट, याचा अर्थ काय होऊ शकतो, अ डिसएग्रीमेंट ऑर आर्ग्युमेंट बिटवीन टू पीपल ऑर ग्रुप्स ऑर कंट्रीज. दोन देशांमधली डिसएग्रीमेंट, वाद आपण त्याला म्हणू शकतो, दोन माणसांमधला किंवा ग्रुपमधला. त्यानंतर सेकंड होता एरोमॅटिक. याचं मिनिंग काय होऊ शकेल, हॅव्हिंग अ प्लीजंट अँड डिस्टिंक्टिव्ह स्मेल. इट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड एरोमॅटिक. नाउ ई क्वेश्चन इज मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू टेक केअर ऑफ. तुम्हाला स्वतःहून एक वाक्य तयार करायचं आहे ज्या वाक्यामध्ये ही फ्रेज तुम्ही यूज केलेली असेल आणि ही फ्रेज आहे टू टेक केअर ऑफ. याच्यापासून तुम्ही कसं वाक्य तयार करू शकता, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ माय पॅरेंट्स. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. आता अजून एक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलाय बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड डू ॲज डायरेक्टेड. इट इज फॉर 2 मार्क. या ठिकाणी तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्यांचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. आता हे प्रकार कशामधला ओळखायचा आहे, तर या ठिकाणी पहा, तुम्ही पाहू शकता, आयडेंटिफाय अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड आयडेंटिफाय अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे ते वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे की एक्सक्लेमेटरी आहे, तुम्हाला हे खाली लिहायचं आहे ॲज अन आन्सर. मग पहिलं वाक्य बघूयात, व्हेअर आर यू गोईंग. आता या ठिकाणी शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हे वाक्य कुठलं असलं पाहिजे, इट शुड बी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता सेकंड सेंटेन्स जे तुमच्यासाठी आहे ते आहे, वाव व्हॉट अ वंडरफुल थिंग इट इज. आता शेवटी आपण पाहू शकतो देयर इज अन एक्सक्लेमेटरी मार्क अँड दॅट इज वाय दिस सेंटेन्स इज अन एक्झाम्पल ऑफ exclamatory sentence. So these are the answers. Now next activity is based on homophones. आपण homophones म्हणजे काय पाहिलं होतं, असे शब्द ज्यांचा उच्चार एकसारखा असतो मात्र ज्यांचं स्पेलिंग आणि मिनिंग वेगळं असतं. आता या ठिकाणी तुम्हाला होमोफोन्स दिलेले आहेत. करेक्ट दोन होमोफोन्स मधले एक करेक्ट शब्द जो असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि वाक्य कंप्लीट करायचं आहे. द सेंटेन्स इज देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्ड वर्किंग. आता पहिला देअर हा शब्द जो आहे तो आपण प्लेस साठी यूज करतो आणि THEIR हा जो शब्द आहे हा शक्यतो आपण माणसांसाठी किंवा जी गोष्ट ज्यांची आहे हे दाखवण्यासाठी आपण यूज करतो. सो दॅट इज वाय वी कॅन यूज THEIR दिस वर्ड हिअर बिकॉज पॅरेंट्स इज नॉट अ प्लेस. आपण देअर प्लेस साठी यूज करतो. सो इट इज द राईट आन्सर. देन नेक्स्ट सेंटेन्स इज आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाइम. नाउ देर आर अगेन 2 वर्ड which pronounce same, waste, WASTE and WAIST. WASTE वेस्ट म्हणजे वाया घालवणे आणि WAIST वेस्ट म्हणजे कंबर. आता या ठिकाणी आपण कोणता अर्थ घ्यायचा आहे, मग वेळ वाया घालवणे. म्हणजेच आपण या ठिकाणी घेऊ शकतो आय डोंट लाईक टू वेस्ट WASTE माय टाइम. सो नाउ द लास्ट ऍक्टिव्हिटी, इट इज बेस्ड ऑन लेटर, स्पेशली द फॉर्मल लेटर. द इन्स्ट्रक्शन्स आर गिवन हिअर. आता इथं तुम्ही महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला, ती कुठली आहे बघा. क्वेश्चन बघूया आपण. इमॅजिन दॅट यू आर संस्कार और श्रुती डी नारायणकर. या पत्रामध्ये तुमचा जो पत्ता असणार आहे तो या 2 नावांपैकी एक असला पाहिजे. मुलगा असेल तर तो संस्कार लिहिल, मुलगी असेल तर ती सृष्टी लिहिल. आणि तुमचा पत्ता सुद्धा इथं जो दिलेला आहे तोच तुम्ही लिहायचा आहे. 01742 वर्धमान चौक, सांगली. इट इज युअर ॲड्रेस. आणि इथं या ठिकाणी तुम्हाला एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसते बघा, मेलेडियस लिटल चॅम्प्स, गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यंग अँड बडिंग सिंगर्स. ऑडिशन्स आर नाव ओपन फॉर द एज ग्रुप ऑफ 12 to 16. व्हेन्यू आहे भारत नाट्यगृह इचलकरंजी. डेट आहे 15 जुलै 2021 टू 30 जुलै 2021. देन फॉर मोर डिटेल्स देर इज ॲड्रेस ऑल्सो गिवन अँड यू हॅव टू यूज this address, this information in your letter writing.
आता हे जे पत्र आहे हे कोणाला लिहायचं आहे बघा. इट इज गिवन हिअर. यू हॅव टू राईट फॉर्मल लेटर टू होम. राईट अ लेटर टू युअर स्कूल हेडमास्टर or headmistress requesting him or her to give you permission to participate in the event. हा जो इव्हेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि यासाठी रिक्वेस्ट करणारं पत्र तुम्ही तुमच्या हेडमास्टर किंवा हेडमिस्ट्रेस यांना उद्देशून लिहायचं आहे. यूज द पॉइंट्स गिवन इन द अबव ऍडव्हर्टाइजमेंट. यू मे ऍड युअर ओन पॉइंट्स. जे पॉइंट तुम्हाला यूज करायचे आहेत ते या ऍडव्हर्टाइजमेंट मधले करायचे आहेत आणि याशिवाय तुम्ही स्वतःचे पॉइंट सुद्धा यूज करू शकता. सो लेट्स सी हाऊ कॅन वी राईट दिस लेटर. At first, you have to write your address here. Sanskar D. Narayankar, 01742 Vardhaman Chowk, Sangli, 30th July 2021. या ठिकाणी जो पत्ता आहे हाच पत्ता तुम्हाला तुमच्या पत्रामध्ये घ्यायचा आहे. तुम्ही स्वतःचा पत्ता इथं यूज करायचा नाहीये. देन टू द प्रिन्सिपल. या ठिकाणी शाळेचं नाव तुम्ही पाहिजे ते घेऊ शकता, मात्र जे प्लेस असेल इथं ते सांगलीच आलं पाहिजे, कारण तुम्ही सांगलीत राहताय म्हणजे तुमची शाळा सुद्धा सांगलीत असणार आहे. देन सब्जेक्ट काय असेल, रिक्वेस्ट फॉर परमिशन टू पार्टिसिपेट इन इव्हेंट. देन ऍप्लिकंट, तुमचं नाव इथं पुन्हा एकदा येईल, संस्कार डी नारायणकर, क्लास 10 डिव्हिजन बी. नाउ डिअर सर, फर्स्ट paragraph, with due respect, I am writing to request you to please grant me permission to participate in event related to singing which will be held in इचलकरंजी. शॉर्ट मध्ये आपण पहिला पॅराग्राफ इथं संपवलेला आहे. सेकंड मध्ये थोडंसं विस्तृत मध्ये मात्र मोजक्या शब्दांमध्ये तुमचं मत, तुमची रिक्वेस्ट इथं मांडायची आहे. आय एम अ स्टुडंट फ्रॉम 10th क्लास डिव्हिजन बी. सिंगिंग इज माय हॉबी as well as I want to do career in singing. Yesterday I came to know about one event which is about singing and which will help me in my future career. It is organized by Singers Association at Ichalkaranji. To participate and to give audition in this event, I need your permission. If you grant me permission, it will be very helpful for me and my career. खूप सिंपल सेंटेन्सेस मध्ये इथं लिहिलेलं आहे, त्यामुळे याचा अर्थ सांगण्याची गरज असावी असं मला वाटत नाही. अँड द लास्ट कन्क्लुजिंग पॅराग्राफ, यू आर अर्नेस्ट रिक्वेस्टेड टू ग्रँट मी परमिशन टू पार्टिसिपेट इन इव्हेंट. इथं या ठिकाणी दोन शब्द चुकून आलेले आहेत. तुम्ही आय एस इथं हा शब्द ठेवायचा आहे, वी हा शब्द काढून टाकायचा आहे. आय हॅव ग्रेट होप्स फ्रॉम यू, थँक यू. अँड लास्ट, युअर्स फेथफुली, संस्कार डी नारायणकर. So here we have discussed about the demo answer sheet of second test of bridge course. या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲज युजल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतच राहणार आहे आणि रोजचे व्हिडिओ मिळवण्यासाठी किंवा या अगोदरची व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता. थँक्यू.